कि मैं कतरा होकर भी तूफानों से जंग लेता हूँ। मैं कतरा होकर भी तूफानों से जंग लेता हूँ। मुझे बचाना समंदर की जिम्मेदारी है। मुझे बचाना समंदर की जिम्मेदारी है कि दुआ करो सलामत रहे मेरी हिम्मत, एक चिराग कई आंधियों पे भारी है। दिल्ली अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. मी अजमेर सर. आज आपण बघणार आहोत की जगातील किंवा भारतातील महत्वाचे तळे किंवा लेक्स, इम्पॉर्टंट लेक्स म्हणजे तळे फॉर द ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन, म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी सर्वात महत्वाचे जे तळे आहेत ते परीक्षेला पुन्हा पुन्हा विचारले जातात, ते आज आपण पाहणार आहोत. कारण हे जी मॅपिंग सिरीज आपण कंप्लीट केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की आपल्याला हे लोकेशन विचारलेले लक्षात राहण्यासाठी मॅप बघणं खूप आवश्यक आहे. तर भारताच्या नकाशामध्ये जे काय काय महत्वपूर्ण तळे आहेत ते आज आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी तर सर्वात महत्वाचं आहे की द लार्जेस्ट लेक ऑफ इंडिया, सगळ्यात महत्वाचं आहे वेम्बनाड लेक, लोकेटेड इन द केरला. दिस इज द लार्जेस्ट लेक इन इंडिया कव्हरिंग an area of 2030 स्क्वेअर किलोमीटर. नंबर सेकंड मध्ये आहे चिल्का लेक, हे ओडिसा मध्ये आहे. वारंवार परीक्षेला विचारले जाते की चिल्का हे सरोवर किंवा तळे कोणत्या ठिकाणी आहे. त्यानंतर शिवाजी सागर लेक, लोकेटेड इन महाराष्ट्र. धिस इज कव्हर द 891 जवळपास किलोमीटर हा एरिया कव्हर करतो. त्यानंतर इंदिरा सागर लेक. आता ह्या सुद्धा या ठिकाणी सुद्धा माहिती दिलेली की वेम्बनाड लेक ही केरळामध्ये आहे. त्यानंतर कोणते राज्य आहेत, सर्वात महत्वाचं आहे की हे जे सागर सरोवर किंवा तळे आहेत तर हे कोणत्या राज्यामध्ये आहेत ते परीक्षेला विचारलं जाते. तर क्विक रिव्हिजन मध्ये आज आपण बघूया. बघा, सर्वात मोठा कोणता आहे? एक नंबर वेम्बनाड लेक, केरळ राज्यात. केरळची राजधानी काय आहे? तिरुवनंतपुरम. नंबर 2 चिल्का लेक, ती कुठे आहे? ओडिसामध्ये. ओडिसाची राजधानी भुवनेश्वर. नंबर 3 शिवाजी सागर लेक, महाराष्ट्र. नंबर 4 इंदिरा सागर लेक, मध्य प्रदेश, भोपाळ राजधानी. त्यानंतर पेंगॉंग लेक, हे कुठे आहे? लडाख. त्यानंतर पुलिकत लेक, आंध्र प्रदेश. त्यानंतर सरदार सरोवर, हे सर्वांना माहिती आहे, गुजरात. नागार्जुन सागर, तेलंगणा. आणि लोकटक लेक, मणिपूर. युपीएससी ला हा प्रश्न विचारला जातो की वेअर लोकेटेड द लोकटक लेक, मणिपूर. तर हे महत्वपूर्ण आहे. पहिले 3 लक्षात ठेवा, वेम्बनाड लेक, चिल्का लेक आणि शिवाजी सागर. दीज आर द लार्जेस्ट लेक इन द इंडिया. बघा, तुम्ही पोलीस भरतीची तयारी करा किंवा आर्मी भरतीची तयारी करा, एक रिव्हिजन करून हा टॉपिक कव्हर असणं आवश्यक आहे. आणि जरी विसरला तर परीक्षेच्या अगोदर रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. कारण का बऱ्याच जणांना वाटतं हे टॉपिक माझा कव्हर झालेला आहे म्हणून आवश्यकता नाही. बघा, 10 लार्जेस्ट लेक आपण पाहिलेला आहे आणि या ठिकाणी लिस्ट ऑफ द लार्जेस्ट लेक दिलेले आहेत आणि या ठिकाणी लोकेशन वेगवेगळे दिलेले आहे. त्यानंतर आता पाहूया आपण भारताच्या नकाशामध्ये उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून पूर्ण जे लोकेशन आहे ते. तर हा खूप महत्वाचा आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा की सर्वात महत्वाचा जो पेंगॉंग लेक आहे, या ठिकाणी चायनाचे जे सैनिक आहेत ते आक्रमण करत असतात, त्याचं लोकेशन बघा या ठिकाणी आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे दल लेक आणि उलर लेक कुठे आहे? या ठिकाणी आहे. हे भारतातील सरोवर आहेत. या ठिकाणी लक्षात दल आणि उलर हे जम्मू काश्मीरच्या भागामध्ये आहेत. त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे की सांबर लेक कुठे आहे? हे राजस्थान मध्ये आहे. पुष्कर लेक कुठे आहे? पुष्कर मेळा जो असतो, जे पुष्कर जे हे आहे काय म्हणतात त्याला, जे व्यापाऱ्या मेळा किंवा जत्रा भरते जगप्रसिद्ध राजस्थानमध्ये, पुष्कर त्याला हिंदीमध्ये मेला म्हटलं जातं. तर या ठिकाणी ते जत्रा भरत असते. तर पुष्कर आणि सांबर हे दोन्ही कुठे आहेत? तर राजस्थानमध्ये आहेत. त्यानंतर पुढे आहे महत्वाचं की भोजताल, मध्य प्रदेशमध्ये. गोविंद वल्लभ पंत हे सुद्धा मध्य प्रदेशच्या त्या बाउंड्रीवर आहे. त्यानंतर या ठिकाणी आहे सगळ्यात महत्वाचं लोकटक लेक, हे आहे मणिपूरमध्ये. त्यानंतर लोणार सरोवर महाराष्ट्रामध्ये, हे एकमेव असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी उल्कापात म्हणजे एक उपग्रह येऊन पृथ्वीमध्ये खड्डा पडला. चिल्का लेक ओडिसामध्ये. त्यानंतर कोलेरू लेक आंध्र प्रदेश. नागार्जुन सागर हे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या बॉर्डरवर. त्यानंतर या ठिकाणी पुलिकत लेक, हा सुद्धा आंध्र प्रदेश. कोलेरू आणि पुलिकत हे 2 आंध्र प्रदेशमध्ये आहेत. त्यानंतर या ठिकाणी आहे कालीवेली लेक, हा सुद्धा तामिळनाडूमध्ये आहे. वेम्बनाड लेक केरळ. त्यानंतर अष्टमुडी लेक या ठिकाणी. आणि केरळमध्ये जे राष्ट्रीय उद्यान आहे त्याला सुद्धा सायलेंट व्हॅली या नावाने ओळखलं जाते. तर हे आपण सर्वात महत्वाचे जे लेक्स आहेत ते पाहिलेले आहेत. या ठिकाणी हुसेन सागर कुठे आहे? तर ते सुद्धा तेलंगणामध्ये आहे. त्यानंतर सलेम अली लेक महाराष्ट्रामध्ये. गुजरातमध्ये नल लेक, सरदार सरोवर. त्यानंतर या ठिकाणी आहे राजस्थान, राजसमंद लेक, पुष्कर लेक.
त्यानंतर वरच्या बाजूला खूप जास्त लेक आहेत. सर्वात महत्वाचं उलर, दल. त्यानंतर पुढे आहे हिमाचल प्रदेशमध्ये महाराणा प्रताप सागर. त्यानंतर पंजाबमध्ये हरिके लेक, रेणुका लेक या ठिकाणी हिमाचल प्रदेशमध्ये, गोविंद सागर हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये रूपकुंड आणि दुसरा आहे भीमताल. त्यानंतर या ठिकाणी सिक्कीमच्या बाजूला छोउल माऊ लेक, त्यानंतर सोमो लेक आणि दीपहोर बील या ठिकाणी अशा आपण काय केलेलं आहे, ओव्हरऑल एक रिव्हिजन बघितलेलं आहे. तर व्हिडिओ आपण सेव्ह करून ही माहिती पाहू शकतात आणि हे पॉइंट लिहून घेऊ शकतात. ह्या या ठिकाणी जे लेक आहेत ज्याला सरोवर म्हटलं जातं किंवा तळे मराठीमध्ये म्हटलं जातं, तर हे लिहिणं आणि पाठ करणं आवश्यक आहे. याच्यावर प्रश्न विचारलाय वेंबनाड लेक कुठे, चिल्कावर अनेक प्रश्न पोलीस भरतीला विचारलेत, आर्मी भरतीला विचारलेत. जर एखाद्या मित्रासोबत चर्चा करत असताना असे पॉईंट आपण विचारू शकतात आणि आपल्या परीक्षेचा अभ्यास कमी वेळेत रिव्हिजन करू शकतात. भेटू एका पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.